नमस्कार. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि प्रसिद्ध किल्ल्याबद्दल बोलणार आहोत, पुण्याजवळचा सिंहगड. हो, नमस्कार. सिंहगड. आपल्याकडे काही माहिती आहे, म्हणजे काही साधनं आहेत जी गडाबद्दल सांगतात, त्याचा आढावा घेतात. अगदी. आणि आपण या माहितीच्या आधारे सिंहगडाचं ऐतिहासिक महत्त्व, तिथला अनुभव, काही महत्वाचे तपशील हे सगळं समजून घेणार आहोत. करूया सुरुवात? नक्कीच. चला जरा सखोल बघूया काय काय आहे ते. ठीक आहे. तर सुरुवात इतिहासापासून करूया. याचं मूळ नाव कोंढाणा होतं, हे तर अनेकांना माहिती असेल. हो, कोंढाणा. पण मग सिंहगड हे नाव कसं आलं, त्यामागे एक मोठी शौर्यगाथा आहे. 1670 सालची ती लढाई. बरोबर. तानाजी मालुसरे, त्यांचं अतुलनीय शौर्य. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तो गड परत मिळवणं किती महत्वाचं होतं. अगदी. आणि तानाजींनी रात्रीच्या वेळी, म्हणजे विचार करा किती कठीण असेल ते, गड चढून गेले, ताब्यात आणला. पण त्यांना वीरमरण आलं. आणि म्हणूनच महाराजांचे ते प्रसिद्ध उद्गार, गड आला पण सिंह गेला. आणि तेव्हापासून कोंढाण्याचं नाव झालं सिंहगड, कायमचं. एक गोष्ट मात्र, म्हणजे काही ठिकाणी गड 2000 वर्ष जुना असल्याचं म्हटलं जातं. हो, पण आपल्याकडच्या साधनांमध्ये तरी मराठा साम्राज्याच्या काळावरच जास्त भर दिसतोय. इतक्या प्राचीनत्वाचा थेट पुरावा त्यात मिळत नाहीये. हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे. म्हणजे उपलब्ध माहितीनुसार तरी गडाचं महत्त्व हे प्रामुख्याने मराठा इतिहासाशी जोडलेलं आहे. ठीक आहे. आता थोडं गडाच्या स्थानाबद्दल बोलूया. पुण्यापासून किती अंतरावर आहे हा गड? साधनांमध्ये थोडा फरक आहे. एक म्हणतंय साधारण 30 किलोमीटर नैऋत्येला, दुसरं म्हणतंय 35 किलोमीटर. म्हणजे साधारण 30-35 किलोमीटर पकडायला हरकत नाही. आणि उंची बरीच आहे ना? हो, खूप. जवळपास 1312 मीटर, म्हणजे 4300 फुटांपेक्षा जास्त. अरे वा. शहरापासून इतक्या जवळ असूनही इतक्या उंचीवर पोचायचं कसं मग? 2 मुख्य मार्ग आहेत असं दिसतंय. एक तर गाडीने थेट पायथ्यापर्यंत जाता येतं, आणि आता तर काही ठिकाणी ATV वाहनांनी वरपर्यंतही सोय झाली आहे म्हणतात. बरोबर. आणि दुसरा मार्ग म्हणजे ट्रेकर्ससाठी. बरोबर. कोंढाणपूर गावातून एक वाट वर जाते. तो ट्रेक साधारण 1.5 ते 2 तासांचा. आणि फार कठीण नाहीये, म्हणजे सोपा ते मध्यम म्हणता येईल. म्हणजे नवशिक्यांना पण जमेल असा. हो. साधनांमध्ये सह्याद्री असा थेट उल्लेख नाहीये, पण गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरचा किल्ला हे त्याचं स्थान किती महत्वाचं होतं हे दाखवतं. आणि इतक्या उंचीवर असल्यामुळे तिथून दिसणारा नजारा अप्रतिम असणार. अगदी. खडकवासला धरणाचा जलाशय दिसतो, तोरणा, राजगड, पानशेतचे डोंगर, काय काय दिसतं. आणि पावसाळ्यात तर पावसाळ्यात तर विचारूच नका. सगळीकडे हिरवळ, ढग खाली आलेले असतात. हो ना. आणि छोटे छोटे धबधबे पण सुरू होतात. वातावरण एकदम मस्त होऊन जातं. गडावरच्या वास्तू आता बऱ्याचशा भग्न आहेत, पण तरीही पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, त्यांची भव्यता जाणवते अजून. आणि आतमध्ये तानाजी मालुसरेंचं स्मारक आहे. आणि छत्रपती राजाराम महाराजांची समाधी सुद्धा तिथेच आहे. ही महत्वाची ठिकाणं आहेत. बरोबर. इतिहासाच्या खुणा आहेत त्या. आणि या सगळ्या अनुभवात भर टाकते ती तिथली खाण्याची सोय. पिठलं भाकरी, कांदा भजी आणि ताक. त्याची चव काहीतरी वेगळीच लागते तिथे. म्हणजे अनेकांसाठी ते पण एक मोठं आकर्षण आहे. खरंय. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे सगळं तिथल्या स्थानिक महिला चालवतात. हो, हे खूप महत्वाचं आहे. पर्यटनातून थेट स्थानिकांना रोजगार मिळतो आणि आपल्याला घरगुती चव मिळते. हा झाला जमेचा भाग. पण काही आव्हानं पण आहेत, नाही का? आहेत ना. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे गर्दी. विशेषतः शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांमध्ये खूप गर्दी होते. म्हणजे मग तो शांत अनुभव घेणं कठीण होऊन जात असेल. अगदी. आणि गर्दीमुळे मग स्वच्छतेचा प्रश्न पण येतो. काही ठिकाणी अस्वच्छता जाणवते, कचरा दिसतो. अजून एक गोष्ट म्हणजे माहिती फलकांची कमतरता. बरोबर. जर आपल्याला इतिहास माहीत नसेल किंवा कोणी सांगणारं नसेल, तर आपण फक्त एक किल्ला बघून येतो. त्यामागची गोष्ट कळत नाही. हे खरंय. तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी असूनही गडाला सरासरी 4.5-5 रेटिंग दिलं गेलंय. हो, म्हणजे एकूण अनुभव चांगला आहे लोकांचा.